हॅलो फ्रेंड्स, आजच्या या युनिक रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी अमृता अविया किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ही रेसिपी एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे, एकदम इन्स्टंट रेसिपी आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही बनवू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून मी ही रेसिपी बनवत आहे. तर इथे मी 1 कप उडद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा मी रेशनचा घेतलेला आहे. हा तांदूळ थोडासा जाडसर असतो, याने रेसिपी क्रिस्पी बनते. तांदूळ आणि उडद डाळ हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊन मी 2 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे. 2 तासानंतर यामधलं पाणी काढून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. हे मिक्सरला बारीक करून घेऊ. मिक्सरला बारीक करते वेळेस यामध्ये बिलकुलही पाणी घालणार नाही मी. हे बॅटर आपण उडीद वड्यासाठी जसे बनवतो न पाणी घालता तसं वाटून घेणार आहे मी. नंतर त्यामध्ये 1/4 कॉर्नफ्लॉवर घातले. त्याचबरोबर त्यामध्ये 1/4 बेसनही घालणार आहोत आपण. तर इथे मी 1 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये ॲड करून घेऊ. आणि त्याचबरोबर आपण इथे फूड कलर वापरलेला आहे. इथे मी रेड कलर वापरलेला आहे, तुम्ही ऑरेंजसुद्धा वापरू शकता. तर हे सर्व मिश्रण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर हे बॅटर आपणाला 4 ते 5 मिनटासाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 आणि जास्तीत ते जास्त 5-10 मिनटासाठी तुम्ही फेटून घ्या. तर बघू शकता आपलं बॅटर तयार आहे. तर इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. अर्धा किलो साखरेला 200 मिली पाणी वापरणार आहोत आपण. पाणी हे साखर भिजेल इतपत वापरायचं आहे. जास्तीचं पाणी वापरलं तर साखरेचा पाक व्हायला वेळ घेतो. म्हणून त्यासाठी 200 mlच पाणी वापरा. साखर विरघळेपर्यंत साखर ही सतत ढवळत ठेवायची आहे, जेणेकरून पाक हा व्यवस्थित बनेल. साखरेवरला काळपटपणा जाण्यासाठी मी 1 टेबलस्पून लेमन ज्यूस वापरलेला आहे. पाक तयार होण्यासाठी आपल्याला इथे 5 ते 10 मिनिट लागलेले आहेत. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवू. आपण तयार केलेले बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊन ते तळायला घेऊ. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे बॅटर हे तेलामध्ये पायपिंग बॅगने सोडायचं आहे. तुमच्याकडे पायपिंग बॅग उपलब्ध नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीमध्ये पण करू शकता. एकदम मंद आचेवर दोन्ही बाजूनं पलटून तळून नंतर ते गरमागरम पाकामध्ये सोडून द्यायचे आहे, जेणेकरून पाक व्यवस्थित मुरेल.
कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.